अधिकारी महोदयांना निवेदन आपला संदर्भ असा आहे की वानोळा पानोळा मेंढकी हे अतिशय असं पेशशेतातले गावं आहेत आणि या परिसरातील लोक मागील वडिलोपार्जित काळापासून शासनाच्या जमिनीवर कास्त करून आपला उदरनिर्वाह करतात। या लोकांनी शासनाच्या जमिनीची रितसर दावे दाखल केलेले आहेत, त्यांचे दावे मंजूर झालेले आहेत आणि भोगोटदार म्हणून त्या सातबाऱ्यावर त्यांच्या नावाची सुद्धा नोंद आहे। परंतु मध्यंतरी त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळत होत्या, जसं पीक कर्ज असेल, शासनाचे इतर अनुदान असेल, पीक विमा असेल, या सर्व त्यांना सुविधा मिळत होत्या। परंतु मध्यंतरीच्या काळानंतर 2018च्या नंतर शासनाने या सातबाऱ्यावरती ज्या काही नोंदी होत्या, सुरुवातीला शासनाने या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासन संरक्षित वने असा शब्दप्रयोग केला होता। त्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून महाराष्ट्र शासन वने हा शब्दप्रयोग त्यांनी केला। त्या कारणाने शासनाच्या या शेतकऱ्यांना बँक असेल, पीक विमा असेल, शासनाच्या कुठल्याही वैयक्तिक योजना असतील, म्हणजे जसे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून आपण शेतकऱ्यांना जे काही लाभ देतो, या सगळ्या लाभापासून शेतकऱ्यांना या योजनेमध्ये यांना म्हणजे याच्यातून डावण्यात आलेला आहे। कुठल्याही बँक यांना जवळ करायला तयार नाही, पीक विमा कंपनी यांचं पीक विमा भरून घ्यायला तयार नाही, म्हणून शेतकरी आज प्रत्येक गोष्टीपासून वंचित झालेला आहे। स्वतःचा पेरा असताना, स्वतः शेतकरी कास्त करत असताना शासनाच्या कुठल्याही योजना यांना मिळत नाही। काल 2023मध्ये महाराष्ट्र शासनाने जे कापूस आणि सोयाबीनसाठी जे अनुदान मंजूर केलेलं आहे त्याची यादी प्रसिद्ध केलेली आहे। त्या यादीमध्ये सुद्धा या शेतकऱ्यांची नावं नाहीत। असं गंभीर यांचं एक दुःखच म्हणणं आहे की आम्हाला शासनाच्या या जेव्हा काही योजनापासून दूर ठेवण्यात आलेला आहे, या शासनाच्या योजनांमध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात यावं। आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला नमुना नंबर 8 म्हणजे होल्डिंग जे महत्त्वाचा भाग आहे, हा महत्त्वाचा भाग सुद्धा शासनाने आमचा मंजूर करावा आणि शासनाच्या या सर्व योजनांचा लाभ आम्हाला मिळवून द्यावा अशी यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याची दखल शासनाने घ्यावी व यांना लाभ द्यावा अशी विनंती केली आहे। नमस्कार, मी रवी राठोड। माहूर किनवट तालुक्यातील माहूरमधील वानोळा व पानोळा येथील शेतकरी आज मोठ्या प्रमाणात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना लेखी आपलं म्हणणं मांडण्याकरिता आले आणि त्या निवेदनामध्ये नमूद विषयानुसार जे काही 2017पर्यंत शेतकऱ्यांना शासनाचे सर्व अनुदानाचा लाभ मिळत होता, ते लाभ आज सध्या रोजी यांना सर्व आम्ही शेतकऱ्यांना आज रोजी सगळं अनुदान हे बंद केलेलं आहे। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन सातबाऱ्यावर वर्ग 2 जरी असेल तर कास्त करणारा हा शेतकरी आहे। त्या शेतकऱ्याचं कुटुंब उदरनिर्वाह हा त्या शेतीवर अवलंबून आहे। पण शासनाचा आजपर्यंत जो काही आज 2023 ते 2017पर्यंत यांना कुठलाही शासनाचा अनुदानाचा लाभ मिळालेला नाही। याकरिता ना पीक विमा असो, पीक कर्ज असो, त्यानंतर आता जे काही पीक घरडून गेलेले आहेत ते पीक लाल्या हा कुठलाच अनुदान हे शासनाने आम्हा शेतकऱ्यांना ते दिलेलं नाही। त्याकरिता आम्ही लेखी माननीय जिल्हा अधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सर्व या निवेदनासाठी आमचे महिला भगिनी व पुरुष सगळे शेतकरी आज जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे ही लेखी विनंती केलेली आहे की या सर्व योजनाचा लाभ अनुदानाचा लाभ आम्हाला मिळावा, एवढीच विनंती ही जिल्हाधिकारी साहेबांना केली आहे।